रामायणामधला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू आहे, सायंकाळची वेळ आहे. जगातला मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत असताना भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये टाकलेला आहे. 10-5 मिनिटं झाले. चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातला ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थर 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 कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातात घेतला आणि जगाच्या मालकाला रडायला लागले. ए बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. काय म्हणले प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला? अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस. आज एवढा मोठा आणि दारबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकू रडत होतं, जगाच्या मालकाकडे पाहत होतं. रडता रडता बेंडकाने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं होतं. बेंडूक प्रभू रामचंद्राला सांगत होते, ए रामा, ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल त्या दिवशी या जगातलं कोणीच तुम्हाला सोडू वाचू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं, माणसानं देवाचा विसर होऊ द्यायचा नाही. विसरतो ना माणूस देवाला. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काए कोई. दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो, सुखामध्ये मनुष्य देवाला विसरून जातो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं, देवाचा विसर नाही पडला पाहिजेत महाराज. दुसरं काय मागणार आहे तुम्ही देवाला? काहीच मागू नका. हेची दान दे गा देवा, तुझा व्हावा. थोडी संपत्ती आली, थोडी सत्ता आली, थोडा पैसा आला की मनुष्य देवाला विसरतो ना महाराज. आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी आळंदीला राहायला होतो. 2004-5 साली आपण सगळेजण सोबत होतो. ज्या ज्ञानोबरायची प्रदक्षिणा केल्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं, ज्या ज्ञानोबरायचं 2 वेळेस दर्शन केल्याशिवाय आम्हाला दिवस कसा गेला हे आठवत नव्हतं, ज्या इंद्राणीचं स्नान केल्याशिवाय आम्हाला अजिबात आंघोळ केल्यासारखं वाटत नव्हतं, त्या ज्ञानोबरायचं आता आम्हाला 4-4 महिने दर्शन होत नाही. हे विसरणं नाही तर काय आहे महाराज? आता कार्तिकीला गेल्यानंतर सुद्धा गर्दी पाहिली की दर्शन होत नाही. हे पाप आहे आपल्या जीवनातलं. काय? म्हणून सर्व काही झालं तरी चालतं, देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका. आणि एकदा का देवाला विसरले तर निश्चित तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसरण. आता माझ्या तुकोबरायला देवाचा विसर कधी पडला होता हो? गोविंद असनी गोविंद शैनी गोविंद त्यामनी बैसलासे, माझी मज झाली या नावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबराने ही सर्व जी मागणी मागितलेली फक्त ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुकोबरा देवाला सांगतात, हेची दान दे गा देव, तुझा विसर न व्हावा. ठीक आहे तुकोबराय, ही जर मी तुमची इच्छा पूर्ण केली, ही जर मी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केली, तुम्ही काय करसा? आवडी हेची माझी सर्व जोड. देवा तू जर मला हे दान दिलं तर मी काय करेल? आवडीनं तुझं गुणगान गाईल. आज आवडीनं गुणगान कोणी गायला तयार नाही, सवडीनं गुणगान गायला तयार आहे.
परमार्थ लोकांचा खूप वाढलाय महाराज. आज एवढा का हा समाज थोडा आहे का महाराज? खूप समाज. मी खरं सांगू का महाराज, मी दररोज कीर्तन करतोय, नारदाच्या गादीवरून सांगतोय, आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे IT पार्कला सुद्धा नाही आहे महाराज. परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे शेअर मार्केटला नाही, कोणालाच नाही तेवढे. कुठेही पहा तुम्ही लोक एवढेच आहे. पूर्वी फक्त सप्ताहानिमित्त कीर्तन होत होते, आता एवढं चांगलं झालं, माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जन्मली की कीर्तन आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्याचा वाढदिवस आणि कीर्तन आमचं. त्यांना अख्खं गाव खाल्लेलं असताना आम्ही म्हणतो साहेबासारखा माणूस नाही. किती वावळटपणा आहे. म्हणजे महाराज आहे नरकात, ऐकणार आहे नरकात. आणि गायकवादक अगोदरच गेले असतात, कारण की पंचपती अगोदर सुरू करतात ना ते. लक्ष देऊन ऐका. आणि खरं सांगू का, त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाचे कीर्तन सुरू झाले तेव्हापासून तर एवढं खोटं बोलावं लागतं. अरा कठीण तळा झाला. 2 दिवसापूर्वी एकाची पुण्यतिथी केली मी आबा, आणि फेटा बांधता बांधता त्याच्या पोराला म्हणलं, का रे काय करत होते वडील? काही नाही हो म्हणे महाराज, माझा बाप 1 नंबरचा बेवडा होता म्हणे. म्हणलं मेला कशानं? काही नाही, 2 व्हीलरवर येत असताना पंग पेल होत्या का, ट्रकवाल्यानं उडवलं, मागच्या टायर खाली गेलं आणि ते जागीच मेलं म्हणे. आणि ते मेलंय दारू पिऊन. आणि मी पुण्यतिथीला अभंग घेतला, यासाठी केला होता हा. गायक माझ्या पुढचे ते म्हणायचे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज परमार्थ खूप वाढलाय महाराज, पण दिवसांदिवस परमार्थातली गर्दी वाढत चालली, पण दर्दी कमी होत चालली. माझी सर्वांना विनंती आहे, देखाव्यानं माणसानं संसार केला पाहिजेत गड्यांनो. चांगली गाडी घ्या, चांगला बंगला बांधा, चांगले कपडे बांधा, हे देखाव्यासाठी आहे. पण परमार्थात फक्त आणि फक्त तुमचं अंतकरणच पाहिलं जातं महाराज. परमार्थामध्ये फक्त तुमचा भाव पाहिला जातो. परमार्थामध्ये तुमच्या रूपाची गरज नाहीये. अरे ज्या शबरी मातेला जगाचा मालक प्रभू रामचंद्र भेटण्यासाठी गेला, ती शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माय होती हो. ती कोणत्या ब्युटी पार्लरला जात होती? 14 वर्ष वनात राहणारी माय माऊली. पण विश्वाचा मालक तिच्या घरी जाऊन शबरी मातेचा उद्धार केला. तिथं फक्त विचार केला जातो तुमच्या प्रेमाचा आणि भावनेचा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. म्हणून परमार्थ आवडीनं करावं महाराज, सवडीनं नाही. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका येत जाऊ, वेळ काढून कीर्तनाला येत जा महाराज. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका, काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकत जा. काही लोक माळ सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून घालतात. अजिबात तसं करायचं नाही. देवाचा विचार करा. म्हणून गुण गाय नावडी. गायक कमी का महाराज? आता कीर्तनात गाणारे, तमाशात गाणारे, पिक्चरमध्ये गाणारे, भागवतात गाणारे, रामायणामध्ये गाणारे, पण गायक म्हणून आमचं नाव कुठंच घेतलं जात नाही. गायक म्हणून सुरदासजीचंच नाव घेतलं जातं. लक्ष देऊन ऐका. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सो स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारिस चाह कहा, सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचायचा. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. एवढा जोरात नाचायचा देव की नाचता नाचता पांडुरंगाचा पितांबर गळायचा. हे नामदेवरायचं कीर्तन आहे. आम्ही काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात हो आपल्या. हे आपलं नशीब आहे. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. एक मायमाऊली माझ्याकडे आली. आपल्या तिकडच्या म्हाताऱ्या आहे, त्यांचा एक स्वभाव आहे, लेकरांच्या गालावून हात फिरवतात. त्याला कोंबाळणं म्हणतात. काय म्हणतात? कोंबाळणं. ती मायमाऊली माझ्याकडे आली, माझ्या गालावून हात फिरवला आणि मला म्हणते, पुरुषू. म्हणलं काय गाजी, किती गोड कीर्तन करतोस माय. असं ऐकल्यानंतर माझी छाती डायरेक्ट 57 फूट झाली. म्हणलं माझं एवढं वर्णन तर कोणीच केलं नाही. मी त्या आजीच्या पायाजवळ बसलो. म्हणलं का ग माय, तुला माझं काय आवडलं ग कीर्तनात? ती म्हणे, भाऊ मी कुठं शाळेत गेलेली आहे का काय गेलेली, मला काय, पण मला एवढं कळतं की तू खूप सुंदर कीर्तन करतो. आता सुंदर म्हणल्यानंतर माझी अपेक्षा वाढली ना. नेमकं काय आवडलं तुला? माझं बोलणं आवडलं, माझं गाणं आवडलं का आईचं गीत आवडलं? नेमकं काय आवडलं ग आई? ती म्हणायची, बाळा मला काय कळतं रे कीर्तनातलं, मी एकदम साधी बाई आहे. पण खरं सांगू पुरुषोत्तम, तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलं नाही.
मग तर मला घामच फुटला. मला नेमकं काय आवडलं असेल एवढं. मी परत आईचं दर्शन घेतलं. हे माय एकदा सांग ना म्हणलं मला तुझं काय आवडलं माझ्या कीर्तनाचं. म्हातारी हळूच म्हणे भाऊ काय आवडायचं रे तुझ्या कीर्तनातलं. मला घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला. काय म्हणली ती. घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही. भाऊ तू रूप पाहत लोचनी म्हणल्यावर मी घोरायला लागले. पहा हे नशीब आहे आपलं. कुठं आपलं कीर्तन आणि कुठं. तानसेनजी आणि मीराबाईची एक वेळेस संवाद झाला. तानसेनजी म्हणायचे मी पट्टदीप राग गायला की दिवे लागते एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. पण मीराबाई मी एवढं सुंदर गातो पण आतापर्यंत कधी देव नाही नाचला माझ्या गायनामध्ये. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. मीराबाई सांगतात तानसेनजी तुम्ही खूप महान आहात पण तुम्ही जे गाणं गाता ते फक्त राजा खुश व्हावा म्हणून आणि मी जे गाणं गाते ते फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. म्हणून देवासाठी जर परमार्थ असेल तर तुम्ही कसाही करा तो देव तुमचा स्वीकार करेल. पण देवाला सोडून तुमचं कोणतंही असू द्या महाराज ते सगळं निषिद्ध मानलं जातं असार मानलं जातं. म्हणून परमार्थ खूप वाढलाय महाराज पण परमार्थ सवडीनं वाढलाय. आणि महाराज तर सांगतात आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम घे सवडीने भाव नाही सांगितलं. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. आपला विश्वास देवावर कमी पडतोय. माझी सर्व मंडळीला विनंती मायबाप निश्चित माझ्या देवावर विश्वास टाका. माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला या संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. कुठंतरी श्रद्धा कमी पडते महाराज आपली कुठंतरी प्रेम कमी पडतंय. प्रत्येकाने आपल्या जीवनातला सर्वात शेवटचा पर्याय देव ठेवलेला आहे. अरे 4 तास ऑपरेशन करतात डॉक्टर आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस आला त्यावेळेस नातेवाईक विचारतात ओ डॉक्टर सांगा ना आमचं पेशंट कसं आहे. त्यावेळेस डॉक्टर एका वाक्यात सांगतो हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे. अरे मग देवच जर तुम्हाला वाचवत असेल तर शेवटचा पर्याय का ठेवता. पहिला पर्याय ठेवा ना. तुम्ही ज्या कसायाकडं मांसाहार आणायला जाता ना बकरं कोंबडं वगैरे तर तो कसाई पहिला बोकडा कापल्यानंतर ज्यावेळेस लटकवतो ना तर गिऱ्हाईक देण्याच्या अगोदर तो अगरबत्ती लावतो. कोणाला लावतो. त्याचा जो देव असेल त्याला अल्लाला लावत असेल कोणाला लावत असेल तो त्याचा भाग आहे. आणि तो सांगतो देवा आज माझा धंदा चांगला होऊ दे. याच्याही पुढं सांगतो तुम्हाला दारूचा दुकान ज्यावेळेस सेटरवळ करतो त्यावेळेस पहिली अगरबत्ती देवाला लावतो. देवाला म्हणतो देवा गणपतीचा उत्सव चालू आहे त्याच्यामुळे गिऱ्हाईक कमी आहे. परवा दिवशीपासून थोडा धंदा चांगला होऊ दे बरं माझा. मग वाईट कामाची सुरुवात जर लोक चांगल्या देवापासून करत असेल तर आपण आपल्या चांगल्या कामाची सुरुवात देवापासून का करू नये. इथं जेवढा काही हिंदू बांधव बसलेला आहे त्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे. अरे मुस्लिम धर्माचे लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांना एकदा का वयना हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे. तो तुमचा माझा काय धर्म आहे. का नाही करू महाराज केलं पाहिजे. किती जरी फास्ट म्हणली किती जरी हळू म्हणली तर 7 मिनिटाच्या वर हनुमान चालीसा म्हणायला लागत. तुम्ही हा संकल्प करा जो 7 बार पाठ कर कोई सुखही बंदी नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमंत बलबीरा. तुम्ही हनुमंतरायाचं भजन करून पहा महाराज. या विश्वातील चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर माझे बजरंग बली आहे. कोणते. तुम्ही हनुमान चालीसा तर म्हणत नाही पण बायको मागितल्याशिवाय
अवघड झालं बाबा या पोरायचं. बरं कोणत्या देवाला काय मागावं एवढं तरी कळलं पाहिजे ना विष्णू दादा. आता बायकोच जर मागायची तर कृष्णाला मागा, त्या बाबाची PhD झालेली त्याच्यामध्ये. ब्रह्मचारी माणसाला बायको मागून तुमचं लग्न ठरलंच कसं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा. मी दररोज सांगतोय, एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, ऐका लक्ष देऊन. संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले. त्याचं बिल काढलं होतं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 60-70 वर्षाचा म्हातारा आहे. ते 25 लाख रुपयाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा रडायला लागला. म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. तो डॉक्टर मारकरी होता. ओ बाबा, बाबा ऐका ना, ते 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर माझी विनंती, मी तुम्हाला त्यातले 10-5 लाख रुपये कमी करतो. तुम्ही माझ्या आजोबासारखे, फक्त रडू नका. तो म्हातारा हसायला लागला आणि त्या डॉक्टरला सांगत होता, वेड्या, माझी 25 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. किती गेली? 25 एकर. त्याच्यात डुप्लिकेट 400 आंब्याचे झाडं होते. खरे नाही, 400. मला लिगली व्हाईट 40 कोटी रुपये आलेले. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी आहे, तर ते 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? त्यावेळेस ते म्हातारं डॉक्टरला सांगत होतं, ए डॉक्टर, 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 70 वर्षापर्यंत देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. एक सांगू का गड्यांनो, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराज तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसल्यानंतर ते खासदार मला सांगत होते, म्हणे महाराज आम्हाला एक लोकसभा सांभाळावं लागते. तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करा, कधी तुम्हाला त्रास होत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, काय कारण आहे हो याचं? मी त्या खासदारांना जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणलं, साहेब रात्री कीर्तन संपल्यानंतर 9च्या नंतर 11च्या नंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. मग खासदार म्हणले, कोण चालवतं? मी म्हणलं, रात्री ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा रात्रभर गाडी चालवतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आणि देवावर जर विश्वास ठेवला तर निश्चित माझा विश्वाचा मालक तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून परमार्थ आवडीनं करा मायबाप. आज परमार्थ खूप वाढला. मी तुम्हाला सांगितलं ना, जिकडं जाऊ तिकडं सप्तेच चालू आहे. आज गणेशाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कमीत कमी 10,000 सप्ते चालू असतील महाराज. काल आमच्या आळंदीला काला झालाय. आमच्या गोविंदगिरी महाराजांचा सप्ताह होता. बाबा 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 बाबा, बघावं तेवढं बघावं, एवढं सुंदर वातावरण आहे. एक संन्यासी महात्मा, मला वाटतं आपल्या राम मंदिराचे ते कोषाध्यक्ष आहे, म्हणजे सचिव आहे. कोण आहे? सचिव आहे. काल योगी आदित्यनाथजी, रमेशभाई ओझा, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, असा महात्मा नाहीये की तो काल अलंकापुरीमध्ये आला नाहीये. सप्ते खूप वाढले, कीर्तनही खूप वाढले, महाराजही खूप वाढले, पण दिवसांदिवस परमार्थातली आवड कमी होत चालली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ आवडीने करा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुम्ही देवाचं चिंतन करा, आणि देवाचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला नरदे जगाच्या मालकाने द्याला. मी तर नेहमी सांगतो, आवट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या जगाच्या मालकाने दिलाय. देवाचं चिंतन करा बरं. एवढा मोठा राजुरेश्वराच्या दरबारात आपण बसलेली मंडळी आहे. उद्या राजुरेश्वराचा जयंतीचा जन्मोत्सव आहे. प्रत्येकाने संकल्प करा. जर तुम्हाला हा सप्ताह सार्थक व्हावा वाटत असेल तर प्रत्येकाने उद्यापासून संकल्प करा की कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करील. अशी जर प्रत्येकाने तयारी ठेवली तर आपण असं समजू हा सप्ताह कसा झालाय, सार्थक झालाय. महाराज विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू. बस बाकीचं काहीच करू नका. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा. आणि देवाचं चिंतन केलं, माणूस वाया गेला असा माणूसच नाहीये महाराज. नाम घेता वाया गेला.
ऐसा कोणी ऐकिला. पेडा हसत हसत खा, पेडा गोडे. पेडा झोपीतही खा, पेडा गोडच. पेडा रडत रडत खा, कसा आहे पेडा गोडे. म्हणून सर्वांनी संकल्प करा, देवाचं चिंतन करील, पण ते चिंतन कसं करील, आवडीनं सवडीनं करणार नाही. आणि आवडीनं जर परमार्थ केला तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. गुणगायन आवडी हीच माझी सर्व जोडी. याच्या पलीकड तुकोबराय सांगतात, देवा मला काही नको, अभंगाचं लगे मुक्ती आणि संपदा. लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा. लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती आणि संपदा. लगे मुक्ती आणि संपदा. संग देई सदा. संत संग तृतीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, न लगे मुक्ती आणि संपदा. मला काहीच नकोय. अरे अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा, काहीच नको. मुक्ती नको, का मुक्ती नको, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगवायची तुका म्हणे, द्यायची जर इच्छा असेल तर संत संग दे. ए मायबाप, माणसाच्या जीवनाला सुगंध जर कोणामुळे मिळत असेल तर तो फक्त संत संगतीमुळं. म्हणून सर्वांना माझी विनंती, काहीतरी माणसाचा वेळ संत संगतीमध्ये गेला पाहिजेत. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आपण एवढ्या थाटामाटात साजरा करतोय, त्याही काळामध्ये हजारो राजे झाले. आजही हजार राजे, उद्याही हजार राजे होतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळते. याचं कारण काय आहे, दिवसभर राज्यकारभार करत होता माझा राजा. नुसता एक तालुका नव्हता सांभाळत, जिल्हा नव्हता सांभाळत, एका पक्षाचं कॅबिनेट मंत्रीपद नव्हतं त्याच्याकडं अख्ख्या महाराष्ट्राची धुरा होती. त्यावेळेस गाड्या नव्हत्या, रेल्वे नव्हते, विमान नव्हते, घोड्यावर प्रवास केला माझ्या राजाने. कशावर प्रवास केला? पण एवढी धावपळ असताना आदिलशाही मुघलशाही रात्रंदिवस माझ्या राजाच्या विरोधात काम करत होती. पण एवढी धावपळ असताना सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तुकोबरायचं कीर्तन चुकवलं नाही महाराज. म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की ऊर्जा निर्माण होती. माझी तर विनंती आहे महाराज, ज्या दिवशी एक वारकरी एक सरकारी एकत्रित येईल त्या दिवशी महाराष्ट्र निश्चित चांगल्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण की समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आतापर्यंत जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी केलेलं आहे महाराज. तुकोबरायासारखा महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अजरामर झालं. आज सुद्धा लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. एवढ्या मोठ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या दिवशी सुद्धा गोविंदगिरी महाराजांच्या मुखामधून राजा म्हणून फक्त आणि फक्त रामाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघलं. मला तर आनंद वाटतोय महाराज. त्या दिवशी आमच्या जळकेकर महाराजांनी तुम्हाला सांगितलं की 10 इंजिनियर पैकी 8 प्रमुख इंजिनियर कुठले होते? आपल्या महाराष्ट्रातले होते महाराज. अजून जेवढं काही सागवनाचं लाकूड गेलंय दरवाजासाठी ते कुठलं गेलंय?
महाराष्ट्रातलं गेलंय. मला आनंद वाटतोय. एवढं मोठं प्रभू रामचंद्राचं देवस्थान आहे, पण सचिव पदावर सुद्धा महाराष्ट्रातला माणूस आहे. महाराष्ट्रातले लोक किती बुद्धिमान असतील याचा विचार करा महाराज. म्हणजे अख्खा भारताचा पैसा एका साधूच्या हातात, ही महाराष्ट्राची ताकद आहे बरं महाराज. गोविंदगिरीजी महाराज राम मंदिराचे कोषाध्यक्ष म्हणजे कोण आहे? सचिव आहे. आणि मला तर आनंद वाटतोय महाराज, हा भारत स्वतंत्र झाल्यापासून मला वाटतं 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची असेल. 140 कोटी, बरोबर आहे का नाही? त्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये राम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला 7,000 VIP दर्शन होतं. किती? 7,000 VIP. त्यांनाच पासेस होत्या. त्या 7,000 VIP मध्ये सर्वात मोठे VIP जर कोण असतील तर त्यामध्ये 6,000 फक्त आणि फक्त महाराज लोक होते. ही हिंदू धर्मासाठी सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे महाराज. आतापर्यंत जेवढे काही पंतप्रधान झाले तेवढ्या पंतप्रधानामध्ये साधूला सगळ्यात मोठा मान जर कोणाच्या काळामध्ये मिळाला असेल तर नरेंद्रभाई मोदींच्या काळामध्ये मिळाले. मला वस्तुस्थिती आहे. लोक आम्हाला म्हणतात तुम्ही BJPचे आहो. नाही हो महाराज, जो मनुष्य चांगलं काम करतो संप्रदाय निश्चित त्याच्या पाठीमागे उभं राहतोय महाराज. तुम्ही चांगलं काम करा ना. तुम्ही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या टायमाला जर रामाच्या विरोधात बोलत असाल तर आम्ही कसं तुमच्या संग राहायचं, हाही एक मोठा प्रश्नच आहे ना महाराज. म्हणून चांगलं, अरे डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम धर्माचे होते, तरी सुद्धा आपल्या लेकरांना त्यांचे धडे महाराष्ट्र आणि भारत देश जातीचा विचार करत नाही महाराज. तुमचं आणि माझं भांडण फक्त विचाराशी आहे. जेवढं आम्ही तुकोबरायला मानतो तेवढंच आम्ही कबीर महाराजांना मानतोय महाराज. आम्ही कबीर महाराज आणि तुकोबराय वेगळे कधी मानलेच नाही. पण तुम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातलं खाऊन जर प्रभू रामचंद्राचा विरोध करत असेल तर तशाच्या विरोधात आम्ही बोलणार, हा आमचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आज एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात. सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, असंच जर धर्माविषयी आपण एकनिष्ठ राहिलो आणि सर्व मंडळी जर एकत्रित राहिले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सर्वांना आश्वासन देतोय, नाही विनंती करतोय, भविष्यात 5 वर्षात हा माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वांना एकत्रित यावं लागेल. मी ह्या जातीचा आहे आणि मी त्या जातीचा आहे अजिबात म्हणू नका. कधीतरी म्हणा आपण हिंदू आहोत महाराज. ज्या दिवशी तुम्ही सर्वजण माणसाल हिंदू आहे, मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय, अरे मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. हिंदू लोकांचा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एकन झेंडे बारा. म्हणून प्रत्येक हिंदूच्या घरावर फक्त आणि फक्त भगवा ध्वज राहायला पाहिजेत. तो भगवा ध्वज कोणत्या पक्षाचा नाहीये. भगवा ध्वज ही वारकरी संप्रदायाची पताका आहे महाराज. काय आहे? वारकरी संप्रदायाची पताका आहे. म्हणून आपण सर्वच जर मंडळी एकत्रित राहिलो तर निश्चित उद्याचं भविष्य तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे, चांगलं आहे. हे आज जर तुम्ही या मंडपाचा सर्वे केला